जिथे अमोल कोंडे साखरे आणि त्यांच्या विरुद्ध रविराज ब्लास्टर जांभुड्या सामना सलामीची जोडी पारस आणि अमोल. मॅचला सुरुवात पियुष. पहिल्याच बॉल अडव्या बॅटनं फटका खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक येतील. ओ पहिल्याच बॉलवर बिग विकेट डाऊन. अमोलला आता परतावं लागेल 0 या धावसंख्येवर. घरचं मैदान आणि घरच्या मैदानावर पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त केली रविराज ब्लास्टर जांभुडेने. फलंदाज बाद. बॉल त्यांनी फेस केला नाही. निराशेत हताशेत आणि कॉलिंग फार चुकीचं होतं तिथे. सरळ हातामध्ये बॉल आला. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. रनआउटच्या रूपानं विकेट येताना पाहायला मिळाली. चला विकेट थोडंसं फास्ट मैदानाच्या आत. अमोल बाद झालेत. परंतु अमोल बाद झाल्यानंतर आता पारस आणि विकेटला डाव सावरावा लागेल. दुसऱ्या बाजूला यजमान ज्यांचं हे आयोजन ज्यांचं हे नियोजन करत असताना तिथून थोडासा वेळ काढत सराव देखील त्यांनी केलेला. पियुष बिराडे गोलंदाजी मार्कवर. यंगस्टर रायझिंग स्टार. इथे टाकलेला बॉल फटका दमदार चेंडू हवे. डाऊन दी बॉल फिल्डर. व्हॉट अ कॉट. लाजवाब झेल. अप्रतिम झेल पाहायला मिळतोय. 1 मोर विकेट डाऊन. दुसरा हादरा. नयनने झेल पकडलाय. सगळ्यांच्याच डोळ्याची पारणं फेडलीत नयनने. जबरदस्त झेल. ऍक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. व्हॉट अ कॉट. जबरदस्त झेल. अप्रतिम झेल. पियुषला मिळते सफलता. फलंदाज होतील बाद. बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. इनॅट नंबर 4 हर्षल. संघर्ष आता करावा लागेल टीम अमोल 11 कोंडे साखरेला. कामगिरी कशा प्रकारे होते ते पात्र पाहिजे आपल्याला. 2 बॉलवर 2 सफलता प्राप्त झालेत. टीम रविराज ब्लास्टर जांभुडेला मजा येईल या मॅचला. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल बिगिट केलाय. चेंडू उंच हवेत. क्षेत्ररक्षक राहतील दूर आणि ते देखील असते तर बनले असते दर्शक. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. उपस्थिती या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. इथे टाकलेला चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतील. क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं. फेकी दमदार आहे. तिथे 1 धाव. दुसरीचा प्रयत्न दिनेश आले. त्यांचं बॅकअप चांगलं आहे परंतु नाही रोखू शकणार 2 धावा. बुन बुन से बनता है सागर. 1 धाव फार महत्वाचे. ऑन स्क्रीन सातत्याने या स्पर्धेसाठी ज्यांचं मोलाचं योगदान राहिलेत असे सर्वच मान्यवर जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात. आणि खास करून रविराज ब्लास्टर जांभुडे चेतन स्मृती चषक मुरबाडची चॅम्पियन ट्रॉफी या क्रीडा स्पर्धेचा आनंद द्विगुणित करतात. सर्वांचं सहर्ष स्वागत. पियुषचा बॉल व्हेरी गुड बॉल. चांगलं यष्टीरक्षण जे यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. या अगोदरच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यांनी पटकावला. त्यांचा आत्मविश्वास इथे वाढलेला. परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी पियुष बिराडे करतोय कौतुक व्हायला पाहिजे. फुलटॉस आणि ते फुलटोल वसूल केलाय. चुकीला माफी नाही. चेंडू सीमा पार. षटकार. अप्रतिम संगीत समीर कडून. कारण पहिल्या सामन्यात जो नायक होता ना खास करून टीम जांभुडेचा गोलंदाज पियुष बिराडे तो या सामन्यात खलनायक बनला. त्याने 14 धावा खर्च केलेला. डीजे ऑपरेटिंग एवढं सोपं नाही परंतु समीरचं विशेष कौतुक आम्ही करू.
आणि आता अक्षत धापलकावर धाव संख्या 14, 2 फलंदाज बाद आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज करण. पहिला चेंडू लाईन लेंथ इथे पाहावी लागेल. संदीप गायकवाड सर यांचा कोणताच इशारा नाहीये, म्हणजेच काय चेंडू इथे डॉट, चेंडू निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळतो. व्हेरी गुड बॉल, चांगला चेंडू जो मात्र हाताळलाय. तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतली. व्हाईट बॉल साठी बॅटिंग करणाऱ्या टीमने घेतलाय DRS. जो DRS घेतला होता तो सक्सेसफुल झाला. व्हाईट बॉल. आणि आता पंचांकडून थोडीशी वॉर्निंग येते गोलंदाज करणला. धापलकावर धाव संख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत 2 बाद 15. इथे टाकलेला बॉल बिगिट केलाय. चेंडू उंच हवेत, क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. बॉल कव्हर करतील. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा ज्या मात्र पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या धावपलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 17 या धावपलकावर. 17 ऑन द बोर्ड. 17 धावा. गोलंदाज तयार आहेत. करणचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न जो पाहायला मिळेल तिथे येथील क्षेत्ररक्षक यष्टीरक्षण भरपूर चांगलं आहे. अजून एक चेंडू डॉट. व्हेरी गुड बॉलिंग. अचूकता दाखवत असताना आपल्या गोलंदाजीमध्ये जरी नावामध्ये रन असेल परंतु करण धावा कमी खर्च करतो आतापर्यंत. स्ट्रायकरांवर विकी. 2 बाद 17. इथे टाकलेला बॉल आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय. तिथे रनआउटची संधी. डायरेक्ट हिट आणि इथे फिंगर अप. अजून एक धक्का. करणने स्वतःच्या गोलंदाजीवर एक फलंदाज रनआउट केला. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक असल्यामुळे जो वेगात चेंडू टाकला आणि तो डायरेक्ट हिट झाला करणकडून. 3 बाद 17 धावा धावपलकावर. प्रोजेक्टेड स्कोर पाहिला तर तो 44. करण रन रेट 11.33. परंतु या षटकात करणची चांगली गोलंदाजी राहिली. पहिल्या षटकामध्ये थोडेशा धावा खर्च झाल्या होत्या पियुष बिराडेकडून. 14 धावा त्याने खर्च केल्या, परंतु महत्वाच्या 2 विकेट त्याने आपल्या संघाला देखील मिळवून दिलेल्या आहेत. काय उघडतंय ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू पंचांचा इथे अवांतरचा इशारा. वाईट बॉल. यष्टीरक्षण अप्रतिम होतं जयंस कडून. संघाची धावसंख्या धावपलकावर आपल्याला पाहायला मिळेल अप्रतिम क्षेत्ररक्षण दिनेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. वन ऑफ द स्टायलिश खेळाडू म्हणून त्यांची ओळख. चांगला झेल त्यांच्या माध्यमातून. ऍक्शन रिप्ले त्यानंतरचं सेलिब्रेशन. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न जो मात्र पाहायला मिळेल तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. या बॉलवर एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. लेग बाईचा इशारा आलाय पंचांचा. एका धावेच्या मदतीने 4 बाद 19. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना 4 षटकांची लढत. अमोल कोंडे साखरे
आणि त्यांच्या विपक्ष रविराज ब्लास्टर जांभुर्डे. हा सामना रंगतोय. या षटकामध्ये करणने चांगली गोलंदाजी केली. फक्त 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. एक विकेट देखील प्राप्त करताना पाहायला मिळाला. फुलटॉस बिग हिट केलाय. चेंडू हवेत, गॅप मधून चेंडू, तिथे क्षेत्ररक्षण अप्रतिम होताना पाहायला मिळालं. पंचांचा नो बॉलचा देखील इशारा आपल्याला पाहायला मिळेल. 2+1 3 धावा येतील आणि नेक्स्ट बॉल असेल आता फ्री हिट. लाईन टच, मला वाटतं नो बॉल इथे पंचांनी घोषित केलं. 3 धावा या बॉलवर येतील. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 4 बाद 22. धावगती चांगली, जरी विकेट आले असतील 4 आतापर्यंत 22 धावा बनवलेल्या आहेत. चांगली फलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार होतील. फ्री हिटचा बॉल, वेदांत ऑन स्ट्राइक. इथे बिग हिट, फ्री हिट होती आणि फुल टोल वसूल केला. इथे षटकार. संघाची धावसंख्या 2 षटकांचा खेळ समाप्त. 28 ऑन द बोर्ड. ने त्याला पार्किंग लॉट मध्ये फेकून दिला. जबरदस्त टोला वेदांत यांच्या पाठमधून. सातत्यानं ऍक्शन रिप्ले, सर्व अँगलने फटके दाखवले जात आहेत आणि किती सतर्क आहेत आमचे 4ही कॅमेरामन ते दाखवत आहेत. संदीप घायाळ ऑपरेटर. 28 ऑन द बोर्ड. शेवटचे आता 12 चेंडू शिल्लक. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं JD अर्थात जय दिघे यांना आमंत्रित केले गोलंदाजीसाठी. कामगिरी कशी होते ते पाहायचं आपल्याला. 28 ऑन द बोर्ड. स्ट्रायकर इनवर दिनेश थोडस फास्ट केलं. ही सातत्याने सूचना. गोलंदाज तयार आहेत. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर फटका दमदार. एक टप्पा खात चेंडू सीमा पार. दिनेशचा वार चौकार. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू भन्नाट वेगाने पाहायला मिळेल. तिथे रनआउटची संधी, परंतु यष्टी रक्षण तिथे थोडस खराब होताना पाहायला मिळालं. बाईच्या रोपण एक सिंगल. धापलेकावर धावसंख्या 5 बाद 33. या क्रीडा स्पर्धेचा ऑनलाईन अनेक प्रेक्षक वर्ग आनंद घेत आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. डीजे तुषार आपलंही सहर्ष स्वागत. डीजे अक्षय आपलंही सहर्ष स्वागत. आणि अक्षय वाकडे तुमचंही सहर्ष स्वागत. अलिबाग टूर साठी ते रवाना होत आहेत. खास करून अलिबाग वरून या क्रीडा स्पर्धेचा ते ऑनलाईन आनंद घेतात. सर्वांचं सहर्ष स्वागत.
आणि या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल बिग हिट केलाय. चेंडू उंच हवेत. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. काही ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळाला. सातत्यानं कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण आहे क्रिकेटचं. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल 36-36. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. फुल टॉस आणि फुल टॉस बॉल डीप फाईन लेगला. एक टप्पा खात सीमा पार चौकार आणि तिसऱ्या पंचांचे back to the pavilion. कशा प्रकारे होते ते पाहायचं आपल्याला. दर्शन मैदानाच्या आत. सहा बाद 46. शेवटचे 5 चेंडू अजूनही जे मात्र शिल्लक आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज सय्यारत सॅम. आधीचा खेळ महत्वाचा होता, त्याने चांगला खेळ दाखवला. सध्याच्या घडीला वेदांत आहेत स्ट्रायकर इनवर. 5 चेंडूंचा खेळ बाकी. इथे टाकलेला बॉल एष्टी रक्षण खराब
आणि चेंडू सीमा पार. याच बरोबर अमोल 11 कोंडे साखरे संघाचं अर्धशतक कंप्लीट. 50 अप. धावसंख्या धावपलकावर वाढेल. 50 अप. 6 बाद 50. इथे टाकलेला बॉल पुन्हा एकदा फटका चांगला आहे. गॅप मधून चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा ओलांडेल. चौकारांची बरसात मैदानामध्ये करत असताना बॅटर वेदांत 4 रन. भालूक आणि त्यांच्या विपक्ष खांदारे. चेंज द गेम खांदारे. दोन्ही टीमच्या कर्णधाराने टॉस साठी संपर्क साधा. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर तिसऱ्या बॉलवर तिसरा चौकार येतो का ते पाहायचं. सॅमचा बॉल टॉपेज लागलाय. डाऊन द बॉल फिल्डर कॉलिंग नव्हती परंतु पियुष बिराडेने चांगला झेल पकडलाय. फलंदाज बाद. होतील आता समीर. त्यांची कामगिरी कशा प्रकारे होती ते पाहायचं आपल्याला. समीर मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. धावफलकाचा विचार केला धावफलकावर धावसंख्या 54. 7 फलंदाज बाद झालेत. शेवटचे 2 चेंडू फार महत्वाचे राहतील. तिथे कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं. चेंज द गेम खांदारे आणि त्यांच्या विरुद्ध पराग 11 भालुक यानंतरची लढत. फुलटॉस वेस्ट ऑफ हाईट. पुन्हा एकदा यष्टीरक्षण खराब. आणि पाहता पाहता इथे धावा किती आहे त्यासाठी खूप मोठा गोंधळ चालू आहे. नो बॉल. साज बाज ताज उसपे सरताज म्हणजे या चेंडूवर 4 धावा. नेक्स्ट बॉल फ्री हिट. ते धावांसाठी खूप मोठा संघर्ष मैदानामध्ये जारी. इथे संघाची धावसंख्या 58. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट आणि स्ट्रायकर इनवर बॅटर दर्शन सीमारेषेचं दर्शन बॉलला दाखवणार की दर्शनला रोखून ठेवलं जाणार या फ्री हिटच्या चेंडूवर ते पाहायचंय. सॅम आणि सॅमचा हा चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू आलाय डॉट. चेंडू निर्धाव. फ्री हिट होता तो गमवलाय का त्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत. बॅटिंग करणाऱ्या टीमने DRS घेतला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू राहिलाय सॅम कडून. चेंडू डॉट. शेवटचा बॉल शिल्लक. धावफलकावर धावसंख्या 58. 58. 60 फलंदाज बाद आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक. या शेवटच्या बॉलवर काय घडतं ते पाहिजे. इथे राखलेला हा चेंडू आणि शेवट देखील चौकारानेच झाला. अमोल 11 कोंडे साखरे. धावफलकावर धावसंख्या 62. 63 धावांचा पाठलाग मैदानामध्ये करायचं आणि त्या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ऐकण्यासाठी आपण सुनील शेळके सर यांच्याकडे जाणार आहोत. धन्यवाद. यानंतर आपण एन्जॉय करणार आहात आणि या सामन्याची नाणेफेक आपण संपन्न करत आहोत. मुख्य व्यासपीठावर रामचंद्र नाना मार्के उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न केली जाईल. या
हेड हा कॉल आहे आणि नाण्याची तीच बाजू आपण पाहिली. नाणेफेक जिंकलेली आहे पराग वॉरियर्स भालुक संघाच्या संघनायकाने. सूरज, नाणेफेक जिंकताय. या अगोदरचा सामना दिमागदार पद्धतीने खरं तर तुम्ही तिकडे समाप्त केला, जिंकला. या हंगामामध्ये तुमच्या संघाची सांघिक कामगिरी अत्यंत चांगली राहिलेली आहे. या कंडिशन्सचा विचार करत असताना प्रतिस्पर्धी संघ चेंज द गेम खांदाऱ्याने या अगोदर डोंगरनावे संघाला एक हाती परास्त केलेले आहे. या सगळ्या गोष्टी विचारात घेताना निर्णय काय घेता? आम्ही फिल्डिंग घेतोय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आज तुमच्या संघामधून काळूराम विषय खेळताना पाहायला मिळाले नाही. त्यांच्याऐवजी कोणत्या खेळाडूला संधी मिळाली आहे आणि ते आता अवेलेबल होतील का? हा फर्स्ट मॅच तर केले नाही, पण आता सेकंड मॅचला ते आले आहेत. आमच्या संघामधले जगदीश सासे हे नाही आहेत, पण आम्ही चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. 2 खेळाडू शॉर्ट होते, आता त्यातून एकाची पूर्तता झालेली आहे. आणखी जगदीश आशे की जे तुमचे फ्रंटलाईन बॉलर आहेत ते अनुपस्थित आहेत. फलंदाजी गोलंदाजी चांगली होतेच तुमची. या स्पर्धेत आतापर्यंत तुमचा सर्वोत्कृष्ट प्रदर्शन कधी झालं होतं? आम्ही लास्ट वर्षी क्वालिफाय झालो इथं, तेव्हाच झालं होतं आमचं चांगलं प्रदर्शन. सूरज, तुझ्या संघाला विजयासाठीच्या हार्दिक शुभेच्छा असतील. प्रतिस्पर्धी संघाच्या संघनायकाकडे आपण वळत आहोत. चेंज द गेम खांदारे 3-4 महत्वाचे खेळाडू आहेत आणि 3-4 महत्वाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर चांगला खेळ करतात. संकेत, अल्पेश आणि अकबर यांच्या व्यतिरिक्त कोणत्या खेळाडूंकडून एक कर्णधार म्हणून तुला चांगल्या खेळीची अपेक्षा आहे? सुजल अजय. सुजल आणि अजय असे आणखी खेळाडू आहेत. सुरुवातीला तुम्हाला फलंदाजी करायची आहे. किती धावांची असेसमेंट आहे? किती धावा पराग वॉरियर्सच्या त्या तीक्ष्ण गोलंदाजीच्या विरोधात तुम्हाला कम्फर्टेबल झोनमध्ये घेऊन जातील? 50 प्लस करण्याचा निर्णय. तुलाही विजयाच्या हार्दिक शुभेच्छा. दोन्ही संघनायकांना विजयासाठी हार्दिक शुभेच्छा आपण देऊयात. मित्रांनो, नाणेफेक संपन्न झाली की जी जिंकलेली आहे पराग वॉरियर्स भालुक संघाच्या संघनायकाने. प्रथमतः ते करणार आहे क्षेत्ररक्षण. मैदानाच्या आतमध्ये जो सामना सुरू आहे त्याच्या दुसऱ्या डावाकडे आपल्याला जायचंय. जाऊया थेट समालोचन कक्षामध्ये. सर्वांचं चेतन स्मृती चषकाच्या महान 3 दिवसाच्या दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत. पहिला डाव संपलाय. पहिल्या डावामध्ये धावपलकर धावा जर आपण पाहिला तर त्या बनलेल्या आहेत 62-63 धावांचं कडवं आव्हान मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करावं लागेल सामना जिंकण्यासाठी. रविराज ब्लास्टरच्या फलंदाजांना सलामीची जोडी दाखल झालेली आहे. स्ट्रायकिंगला बॅटर दिनेश मार्के. दिनेश मार्के यांना त्यांच्या आडनावाप्रमाणे चांगले फटके मारावे लागतील. सुरुवात झाली. क्षेत्ररक्षकाने फलंदाजाची मदत केली. जजमेंट त्याचं चुकलं, त्याचमुळे चेंडूने सीमारेषा भेदली. सुरुवात चौकाराने. चौकार. कमी गतीने चेंडू फेकलेला आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक बॅकअपसाठी वेदांत आलेले आहे. चेंडू आडवला फेकी झाली. याच दरम्यान 2 धावा पूर्ण होत असताना आपण बघत आहोत. कमी गती इथे आपल्याला पाहायला मिळाली होती. गोलंदाज आधी या अगोदरच्या सामन्यात आधी हे सामनावीर राहिले होते. गोलंदाजी त्याची अत्यंत चांगली राहिलेली आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे. या स्पर्धेमध्ये गोलंदाजी चमकदार राहणारे करणारे अशा अनेक गोलंदाज आपण पाहिलेले आहेत. या खेळपट्टीचा आपण विचार केला तर गोलंदाजीसाठी पूरक असणारी खेळपट्टी, परंतु सकाळच्या सत्रामध्ये आपण त्या गोष्टीचा उल्लेख केला होता की दुपारी ज्यावेळेस ऊन अधिकच पडेल या खेळपट्टीवर, तिथून पुढे फलंदाजांना संधी मिळू शकते आक्रमकतेने फलंदाजी करण्याची. आणि त्याचाच प्रत्यय येत असताना एकापाठोपाठ एक मोठे फटके खेळत आहेत फलंदाज दिनेश मार्के. त्यांच्या बॅटमधून आलेला हा दर्जेदार षटकार. जवळजवळ 16 धावा प्रत्येक षटकामध्ये बनवण्याचं कडवं आव्हान मैदानाच्या आतमध्ये घ्यायचंय. चेंडूची पूर्तता करा.
12 धावा धावपलकर पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर एक षटकार आलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे. याच लयीमध्ये खेळावं लागेल. बॅटर दिनेश मार्के त्यांच्याकडे चांगली क्षमता आहे आणि या पद्धतीचं रनचेज जर करायचं असेल तर विशेषत्वाने जबाबदारी घ्यावी लागेल जय दिघे यांना. पिंडे पिंडे मतीर भिन्ना हा असं आपण म्हणतो, व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येक खेळाडूची क्षमता सारखी नसते. बिग हिटिंगचा विचार केला तर आणखी एक चांगला फटका, बॉडीचा शेप होल्ड केलेला आहे ऑन साइडला. स्लॉग स्वीपचा फटका खेळतात बॅटर दिनेश मार्के, ऑन फायर विथ दी ऑल सिलेंडर्स, सिक्सर. केलं तर धावा आहेत 18 अर्थात 18. चांगला फटका आहे, अगदी व्यवस्थित रीतीने खेळला गेलेला. फुलर लेनचा चेंडू होता, गती कमी आहे गोलंदाज आदीकडे आणि ते हेरलंय फलंदाज दिनेश मार्केने. आतापर्यंत बॅटिंग तर निश्चितच आक्रमक केलेली आहे. पाहिजे या षटकातील आणखी 2 चेंडू कशा पद्धतीने फेकतील गोलंदाज आदी. या अगोदरच्या सामन्यातील सामनावीर गोलंदाजीचं प्रदर्शन चांगलं राहिलं होतं, फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच आधीच्या विरोधात काय फटकेबाजी करताय. चांगला फटका, आणखी एक क्रिकेटमधील सौंदर्य प्रदान फटका. 2 क्षेत्ररक्षकांना भेदत असताना चेंडूला धाडलेला आहे डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. फटकेबाजी चांगली सुरुवात मिळून दिलेली आहे, स्वप्नवत सुरुवात मिळते बॅटर दिनेशला. आणखी एक चांगला फटका ऑफ ड्राईव्हचा इथे खेळला गेलेल्या बॅटरच्या वतीने. वेदांत चेंडू खाली येतील, चेंडू अडवतायत, त्यानंतर फेकी करतायत. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट गिवन बाय बॅटर दिनेश मार्के. पहिलं षटक संपलं ज्यामध्ये 23 धावा तब्बल इथे या धावपलकर जोडण्यामध्ये यश मिळालं आहे. फलंदाज दिनेश मार्केचा हाहाकार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. या दुसऱ्या डावाची सुरुवातीचा जर आपण विचार केला तर बरोबर 5 मिनिटं दुसऱ्या डावाच्या सुरुवाती दाखल इथे सुरुवातीपासून वापरलेली आहेत असं म्हणूया. काही मान्यवरांचं आगमन या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी होत आहे. सन्माननीय सचिनजी चौधरी की जे ॲडव्होकेट आहेत आणि त्यांचे सगळे सहकारी यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष सस्नेह मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या मुख्य मंचावर. त्याचबरोबर दीपकजी पवार साहेब यांची उपस्थिती इथे आपल्याला मिळालेली आहे, त्यांचंही सहर्ष स्वागत. त्याचबरोबर नितीनजी भोईर आपलंही सहर्ष स्वागत. त्याचबरोबर संदेशजी देवकर आपलंही सहर्ष स्वागत. षटक संपलं पहिलं. पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा धावपलकर जोडण्यात आलेले आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात, गोलंदाज वेदांत. वेदांतचा हा चेंडू, बॉलर्स बॅक ड्राईव्ह. इथे जर क्षेत्ररक्षण करता आलं असतं व्यवस्थितरित्या वेदांतला तर फलंदाजाला बाद करण्याची संधी सुद्धा नाकारता आली नसती. क्रिकेटमध्ये जर तरला थारा नसतो. क्रिकेट हा खेळ रिअलिस्टिक आहे, वास्तववादी खेळ, म्हणून क्रिकेटकडे आपण बघतो. जे होतंय ते तुम्हाला स्वीकारावं लागतं. त्या पद्धतीने जशी परिस्थिती आहे त्या पद्धतीने त्या परिस्थितीनुसार निर्णय तुम्हाला घ्यावे लागतात. समोर खेळतात स्ट्रेट लाईक अँड एरो, स्ट्रेट लाईक अँड लॅम्पोस्ट. उंच उडी घेतली क्षेत्ररक्षकाने, त्याहीपेक्षा अधिक उंचीने चेंडू सीमारेषेच्या पलीकडे फरार. ए बन क्वालिटीचा दर्जेदार चौकार, स्ट्रेट हिट. ज्या पद्धतीने वाहतो त्या पद्धतीने धावांचा ओघ आपल्याला पाहायला मिळालेला आहे. फुलटॉस ऑन साइडला, खूप उंचावरून, खूप लांब. आजच्या दिवसातील दिनेश मार्केच्या बॅट मधून आलेला सगळ्यात लांब पल्ल्याचा षटकार.
होणारा फुलटॉस खरं तर आपण पाहिला. आमच्या समालोचकांची जोडी आता रस्त्याच्या बाजूने चालताना तुम्हाला पाहायला मिळत आहे. खूप काय खाल्लंय, खूप काय बरोबर घेऊन आलेत. क्लीन बोल्ड, त्रिफळ आचित, राईट इन टू दी ब्लॉक होल, फर्निचर डिस्ट्रॉयड बाय बॉलर वेदांत. चांगला चेंडू इथे वेदांतने प्रस्तुत केला. महत्वाचा फलंदाज बाद करण्यामध्ये त्याला यश मिळालं. मच निडेड ब्रेक थ्रू हॅज बीन गिवन बाय बॉलर वेदांत. फर्स्ट विकेट डाऊन. वर जोडले गेलेले आपण बघतो. दिस इज द सेकंड ओव्हर बिंग बॉल बाय बॉलर वेदांत. ही हॅज डन ग्रेट जॉब. आफ्टर very bad start, he has picked up one crucial wicket. Informed batter is into the dugout. अक्षय समोरच्या दिशेने खेळतायत. बिशप मध्ये फटक्याचं एक्झिक्युशन. याही वेळी चेंडू सीमारेषेच्या वरून फरार होतोय. आणखी एक आविष्कार बॅटरचा आपल्याला पाहायला मिळतोय. आणखी एक षटकार. इथे आपण बघतो क्षेत्ररक्षणाच्या रचनेसंदर्भात थोडी संदिग्धता आहे. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षणाची रचना इथे गोलंदाजी करत असताना या संघाने निवडलेली आहे. मला असं वाटतं जो लॉंग ऑन होता तो जास्त वाईड होता, म्हणजे काऊ कॉर्नर रिजन कडे कललेला होता. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की फटका सुद्धा चांगला खेळले होते. खूप वेगाने वेंट लाईक बुलेट, अगदी गोळीच्या वेगाने चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला होता. ऑन साइडला खेळतायत, ऑन साइडला खेळतायत. अवे फ्रॉम दी बॉडी खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चुकतोय. बॅकअप आहे. ग्रेट फिल्डिंग. चांगला बॅकअप देण्यात आलं त्या क्षेत्ररक्षकाच्या वतीने. 2 धावा निश्चितच आपल्या संघासाठी त्याने वाचवलेले आहेत. या 2 धावा धावपलकर जोडल्या जातील. 2 धावांनी धावपलक पुढे जाईल. एकूण धावांचा विचार केला तर धावा बनलेले 41 आणि 2 षटकाच्या अंती 41 धावा आहेत. इथून पुढे 2 षटकांमध्ये 22 धावांची गरज. 12 चेंडू 22 धावा असं समीकरण. चला तिसरं षटक लगेच सुरू करावं लागेल. दूरवरच्या टोकाकडून तिसऱ्या षटकासाठी मला असं वाटतं धन्वंत नावाचे गोलंदाज इथे गोलंदाजीसाठी येऊ शकतात. आतापर्यंत फलंदाजांचं कॉन्ट्रीब्युशन अत्यंत चांगलं राहिलेलं आहे. बॅटर दिनेशने चांगले फटके खेळले. विशेषत्वाने फ्रंटफुटला असताना चांगले फटके खेळले. बॅकफुटला असताना ऑनसाइडला डीप स्क्वेअर लेग रिजनच्या वरून 1-2 षटकार खेळले. ते सुद्धा अत्यंत दर्शनीय होते, प्रेक्षणीय होते. साऊंड बॅटर, साऊंड टेक्निक असणारा बॅटर, म्हणजे ज्या फलंदाजाच्या फलंदाजीचं टेक्निक चांगलं आहे असे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगल्या लयीमध्ये खेळायला लागले की प्रेक्षकांना त्यापेक्षा अधिक काही हवं नसतं. प्रेक्षकांचे डोळ्यांचे पारणे फेडणारे फटके त्यांच्या वतीने येत असतात. प्रेक्षणीय, दर्शनीय फटके आपण ज्याला म्हणतो, नयनरम्य फटके ते खेळत असतात. आणि बॉडीचा शेप होल्ड करत असताना खेळले गेलेले फटके तसेही चांगलेच वाटतात. पाहिजे आता उर्वरित 2 षटकं कशी असतील. हा डाव अर्ध्यावर आलेला आहे असं आपण म्हणूया. दूरवरच्या टोकाकडून गोलंदाज पारसचा वापर इथे होत आहे. अधिकचा वेळ खर्च होत आहे गोलंदाजी करणारी टीम, याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. कमी गती उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू दरम्यान आपण बघत आहोत. पहिला चेंडू वाईड फेकलाय. कमी गतीने चेंडू हाताळायचा होता गोलंदाज पारसला. आणखी 21 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. धावा बनलेल्या आहेत त्या म्हणजे 42-42. कमबॅक करणं अत्यंत महत्वाचं आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमला, कारण या अगोदरच्या गोलंदाजांनी मुक्त उधळण केलेली आहे धावांची. बऱ्याच धावा दिलेल्या आहेत प्रतिस्पर्धी टीमला.
यावेळेस फटका चांगला आहे, एकही क्षेत्ररक्षक उपस्थित नाही. स्विच केलं स्वतःला, बॅटची ग्रिप बदलली आणि त्यानंतर चेंडूला धाडलेल्या स्वीपर कव्हर रिजन सीमारेषेच्या पलीकडे आणखी एक चांगला फटका, आणखी एक चांगला चौकार. सुरूच राहिलेली आहे. समोर समोर खेळतायत क्षेत्ररक्षक, दूरवर आहे, चेंडू पर्यंत पोहोचलेत. ओ माय गुडनेस, व्हॉट ए ग्रेट कॅच टेकन बाय हिम. जलद गतीने धावले होते, चेंडूवर अंतिम क्षणापर्यंत नजर ठेवण्यामध्ये यश मिळालं आणि सरते शेवटी आपली हातांची जी ओंजळ उभारली होती त्या ओंजळीमध्ये चेंडूला कैद केलेला आहे. एक कठीण जेल सोपा बनवला. महत्वपूर्ण फलंदाज बाद करण्यामध्ये यश मिळालं गोलंदाज पारसला. दुसरा हादरा. सन्माननीय मनोजजी देशले साहेब यांचंही आगमन या मुख्य मंचावर झालेले आहे. आपलं सरच स्वागत. या स्पर्धेत ही स्पर्धा आयोजित होत असताना अनेकविध स्तरामधून सहकार्य मिळालेलं आहे. मुख्य मंचावर असं व्यक्तिमत्व आहे ज्यांच्या वतीने या स्पर्धेतील प्रथम पारितोषिकी जे 51,030 रुपयांचं आहे, त्या पारितोषिकाचं सौजन्य मिळालेलं आहे. नामवंत समाजसेवक मान्य श्री मनोजदादा देशले आपला आम्ही आयोजकांच्या वतीने ऋण व्यक्त करत आहोत. फार मोठं सहकार्य ही स्पर्धा आयोजित होत असताना आपल्याकडून मिळालेलं आहे. त्याचबरोबर क्रमांक 2चं पारितोषिक ज्यांच्या वतीने मिळालेले ते मान्य सौ स्वराताई सचिन चौधरी, माजी सभापती पंचायत समिती मुरबाड. सचिनजी चौधरी साहेब सुद्धा मुख्य मंचावर उपस्थित आहेत, त्यांचे आम्ही ऋण व्यक्त करत आहोत. क्रमांक 3चं पारितोषिक मान्य श्री अनिकेत विद्याधर मुंडे यांच्या वतीने देण्यात आलेले, त्यांचेही ऋण व्यक्त करत आहोत. व्हाईट बॉल आहे. चतुर्थ पारितोषिक 11,030 रुपयांचं माननीय कुमार सागर कांताराम धलपे, माजी उपसरपंच आणि त्याचबरोबर विद्यमान सदस्य ग्रुप ग्रामपंचायत खानिवरे सिद्धगड यांचा आम्ही ऋण व्यक्त करत आहोत. त्याचबरोबर 5व्या क्रमांकाचं पारितोषिक माननीय श्री अंकुश जनार्दन भोईर उद्योजक वरप यांच्या वतीने मिळालेले आहे, त्यांचेही आम्ही आभारी आहोत. इथे 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 आडव्या बॅटचा कडवा प्रहार, चेंडूने केला सीमारेषेच्या वरून प्रवास, आणखी एक षटकार. गरज 9 चेंडू 10 धावा असं समीकरण. इथे 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 अंदाधुंद फटकेबाजी करण्याचा निर्णय निश्चितच फलंदाजाने घेतला होता. आरडीला चेंडूवर नजर ठेवता आली नव्हती आणि त्याचबरोबर इथे निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये यश मिळतं गोलंदाज पारसला. दोन चेंडू शेष आहेत या षटकातील. गोलंदाज पारसच्या वतीने फेकले जात आहेत. 53 पर्यंत डाव पोहोचलेला आहे. कमी गती फार लवकर ओळखली, त्यानंतर फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले, क्षेत्ररक्षक चेंडू सहित सीमारेषेच्या पलीकडे फरार. हा षटकार. आणि त्यांच्या समोर फलंदाजीचा अत्यंत चांगला नमुना पेश करणारे असे अनेक फलंदाज आपण पाहिलेले आहेत. प्रेक्षकांचं मनोरंजन चौकार षटकारांनी झालेलं आहे. एखादी मोत्याची माळ तुटावी आणि त्यातून सगळीकडे मोती पसरावेत, प्रत्येक मोत्याचं तेच महत्व आहे. त्याच पद्धतीने प्रत्येक फटका महत्वाचा आणि मोठा खेळलेत फलंदाज. 4 धाबांची गरज, गती कमी इथे त्रस्त करते गोलंदाजाला. वेगळा विचार करण्याचा प्रयत्न त्याचा आहे. गोलंदाजांची जणू काही अग्नी परीक्षा इथे या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे. प्रत्येक गोलंदाजावर फलंदाज तुटून पडले. सुरुवात केली या पार्टीला दिनेश मार्केने, काय खेळलेत आज त्याने त्यांच्या समर्थकांना इथे खुश केलेलं आहे. 33 धावांचं महत्वपूर्ण योगदान. आखूड टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळत आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. एकच धाव मिळेल, दुसरीचा प्रयत्न केला जाईल काय पाहायचंय. दुसरीचा प्रयत्न होतोय. पाहता पाहता 2 धावा पूर्ण.
काखा उतरलेले आहेत गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या. कमरेवर हात आले की समजून जायचं. आणि इथे आता 2 धावा धावपलकोर जोडून धावपलक पुढे गेले. एकूण धावा आहे त्या म्हणजे 62. बरोबरीत आलेला आहे डाव. मुख्य मंचाकडे आपण नजर दिली तर पाहुण्यांची मांदियाळी या मुख्य मंचावर आपल्याला पाहायला मिळत आहे. शतेषु जायते रा सहस्रेषुचे पंडिता बघता दस सहस्रेषु दाता भवती वानवा. 100 माणसांमध्ये एखादा शूर जन्माला येतो, 1000 माणसांमध्ये एखादा पंडित जन्माला येतो, 10,000 माणसामध्ये एखादा स्वामी विवेकानंदांसारखा चांगला वक्ता जन्माला येतो. परंतु समाजामध्ये दानशूर दातृत्व असणाऱ्या दानशूर दात्यांची कमतरता असते. परंतु ही उणीव भरून काढणारं व्यासपीठ आपण बघत आहोत. आपल्या सर्वांचे आयोजकांच्या वतीने आभार. ऑनसाईडला फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा फिरून मारायचं होतं. बॅट तर फिरली होती. चेंडूपाईचा संपर्क करता आला नाही. फक्त एकच धावेची गरज आहे. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेलं आहे. क्रिकेटची अनिश्चितता एकदा बाहेर आली की भले भले क्रिकेटचे पंडित चकित होतात. आणि त्याच पद्धतीने हा डाव सगळ्यांच्या समोर आलेला आहे. का रंचस रंगलेला आहे इथे आपण पाहिला. आणि फलंदाजाने विशेषत्वाने या रंचसमध्ये चांगले योगदान दिलं. वाईटच्या रूपाने धाव आली. त्याचबरोबर चेतन स्मृती चषकातील दुसरा विजय नोंदवला आयोजक संघाने अर्थात रविराज ब्लास्टर्स जांभुडेने. मनपूर्वक अभिनंदन.